लोकस्वराज्य आंदोलनाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या तीव्र निषेध. नमस्कार, तुम्ही पाहता सत्य लोकशब्द लाईव्ह. लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरील पोलीस कारवाईचा नांदेड येथे निषेध. नांदेड लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये विविध सामाजिक आणि राष्ट्रीय मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीचा आणि दिल्ली पोलिसांच्या दडपशाहीच्या तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहणार. देशात हुकुमशाही पद्धतीने जनतेचा आणि वंचितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोनम वांगचुक यांच्यासारख्या राष्ट्रप्रेमी शास्त्रज्ञाला मिळणारी वागणूक अत्यंत दुर्दैवी आहे, अशा भावना यावेळी बैठकीत उपस्थित नेत्यांनी व्यक्त केल्या. लोकस्वराज्य आंदोलन अशा दडपशाहीच्या शब्दात सदैव आवाज उठवत राहील, अशा निर्धारही यावेळेस व्यक्त करण्यात आला. या बैठकीला लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने नांदेड शासकीय विश्रामगृहामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिवस, त्यानिमित्तानं अण्णाभाऊच्या विचार कार्याला अभिवादन करण्यात आलं. सोबतच ते दिल्ली येथील जंतर मंतरवर गेल्या 20 दिवसापासून पर्यावरणवादी नेते शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी देशातल्या पेपरफुटीच्या विरोधामध्ये जे आमरण उपोषण आरंभलेलं होतं, सरकारनं आज सकाळी पोलीस बळाचा वापर करून ते आंदोलन मोडीत काढण्याचं काम केलेलं आहे. या कृतीचा सदर बैठकीमध्ये तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. सरकारने आंदोलन न दडपता धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन पेपरफुटीमध्ये दोषी असलेल्या लोकांवर कडक कारवाई करावी, अशा प्रकारची मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली. आणि सरकारने जर दडपशाहीचा पुन्हा वापर करण्याचा प्रयत्न केला तर देशातली जनता ही कृती सहन करणार नाही. जनताच या सरकारला धडा शिकवेल, अशा प्रकारचं या ठिकाणी विचार मांडण्यात आले. आणि जे सोनम वांगचुक यांच्या सोबत पाठिंबा देण्यासाठी सर्व राजकीय पक्षी सहभागी होत आहेत, त्यांनी विलंब न लावता देशातल्या या सगळ्या षड्यंत्राला, लोकशाही ची हत्या करणाऱ्या सगळ्या कृतीला उद्ध्वस्त करण्यासाठी जनतेला रस्त्यावर येण्याचं आवाहन करावं. लोकस्वराज्य आंदोलन या सगळ्या प्रक्रियेमध्ये हिरिरीनं आणि ताकदीनं सहभागी होईल, अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. आणि जीवित सोनम वांगचुक आणि इतर आंदोलनकर्ते, उपोषणकर्ते यांच्या जीवितास काही बरे वाईट झाले तर निश्चितपणानं देशातल्या सत्ता स्थानी असणाऱ्या कुठल्याही राजकीय लोकप्रतिनिधीला जनता फिरू देणार नाही. आणि ती सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या भावना सदर बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. यासाठी केंद्रीय मंत्री यांच्या उपोषण त्यांच्या विरोधात चालू आहे, यांच्यासाठी तुमची काय मागणी राहणार आहे? निश्चितपणानं दिल्ली येथे चालू असलेल्या आंदोलनाला 20 तारखेला दिल्लीच्या जंतर मंतरवर सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे. महाराष्ट्रातली जनता आणि लोकस्वराज्य आंदोलनाचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये ठिकठिकाणी सहभागी होतील. जिथे जिथे शक्य होईल त्या ठिकाणी सरकारच्या कृतीचा निषेध म्हणून आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन करणार आहोत.